जुनी शहर उभारले केले स्वप्न त्याने साकार मशाल हाती घेऊन त्याने दूर केला अंधार शिल्पकार तू नवी मुंबईचा शिल्पकार शिल्पकार तू नवी मुंबईचा शिल्पकार शिल्पकार तू नवी मुंबईचा शिल्पकार शिल्पकार तू नवी मुंबईचा शिल्पकार। नवी मुंबईच्या विकास प्रवासात ठसा उमटवणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये अभिषिष्टन चिंतन सोहळा उत्साहात पार पडला। राज्याचे वनमंत्री असल्यामुळे कार्यक्रमस्थळी झाडांनी सजावट करून निसर्गरम्य वातावरणाची निर्मिती करण्यात आली होती। कष्टकरी वर्गापासून आमदार, मंत्री, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस व कर्मचारी अशा सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। या सोहळ्यात नागरिकांना बीज मोदक वाटप करण्यात आले। प्रत्येक घरातून वृक्ष लागवडीचा श्री गणेशा व्हावा हा या अनोखा उपक्रमाचा उद्देश होता। गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईसह संपूर्ण राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। इस हरियाली के बीच आज आपने सबकी शुभेच्छा स्वीकार की है, क्या भावना है आपकी? बाब अशी आहे की माणसाचं आयुष्य वाढतं ते नंबर असतं। ज्या माणसाची मानसिकता म्हणजे मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता, वैचारिक क्षमता ज्याला अभेद्य असते अशा माणसाच्या वय वाढलं किंवा त्या ठिकाणी थकला भागला नसेल तर त्या गोष्टीला काय किंमत नाही। आता माणूस किती जगलापेक्षा कसा जगला महत्त्वाचं आहे। माणसाने किती कमवलं त्याच्यापेक्षा कसं कमवलं ते पण महत्त्वाचं आहे। ज्या कमवल्यानंतर लोकांमध्ये वाद प्रवाद निर्माण होतात अशा कमाईला काही किंमत नाही। मी माझ्या आयुष्यामध्ये याचा अर्थ मीच असा एकटा असा नाही आहे, असे हजारो लाखो कार्यकर्ते असतील की ज्याने आपलं हात पण साफ ठेवलं, आपलं मन पण साफ ठेवलं। पण काही लोकांना पी हालत आणि हो गोरी, आता म्हणजे ही म्हण आहे ना प्रचलित, म्हणजे हालत पिल्यानंतर गोरं होतं आहे, तर अशा प्रकारचं स्वरूप ते क्षणभंगूर असते, दुर्गामी त्या गोष्टीचा दुष्परिणाम होतो आणि मग आयुष्याच्या शेवटी पश्चात्तापाशिवाय दुसरी कुठली स्थिती उद्भवत नाही। आज काही लोकांनी मला शुभेच्छा दिल्या, खरं म्हणजे मी या गोष्टीच्या विरुद्ध आहे, परंतु लोक म्हणतात की कधीतरी तुमचं भेटणं व्हावं म्हणून त्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता मी इथं आलो। प्रेमभावे लोकांनी मला सदिच्छा दिल्या, त्या सदिच्छा देणाऱ्यांच्या आता काहींनी फोनवर दिले, काहींना दूरवरून येणं पण शक्य होत नाही, परंतु ते आपले सदिच्छकच आहेत आणि म्हणून या सदिच्छा पुढे निश्चितपणे मराठीचा सन्मान व्हायला पाहिजे हे कोणी नाकारणार नाही, त्याला अग्रत धरणार। परंतु अन्य जे भाषिक लोक आलेत त्यांनासुद्धा आपण आपल्याबरोबर सामावून घेतलं पाहिजे। आपली संस्कृती त्यांनी जर जतन करण्याचं मंजूर केलं तर आपण त्या भावनेतून त्यांना जवळ केलं पाहिजे आणि मी माझ्या आयुष्यात जवळ केलेलं आहे। सर, सर्वप्रथम सर्व पत्रकारांकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा करते आणि प्रश्न असंच एवढंच एक आहे की काय विश आहे तुमचे या वाढदिवसानिमित्त? बघा बाब अशी की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वन खात्याला डोंगर हिरवेगार, रस्ते सप्तरंगाचे आणि नुसते सप्तरंगाचे नाही तर सुगंधाचे सुद्धा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरंगीची झाडं लावणार, बकुलीची लावणार, प्राजक्ताची लावणार, रुद्राक्षाची लावणार, सोनचाफीच्या झाडावर अशा प्रकारचं रस्त्याला सुगंध येईल आणि सप्तरंगाची रस्ते दिसतील। मी समृद्धी महामार्गसुद्धा फॉरेस्टकडे आला आहे आणि डोंगर हिरवेगार करणार आणि डोंगराच्या या सर्व हिरवगार करण्यासाठी जो पैशाची गरज आहे आणि FDCMच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि भविष्य आजवर म्हणजे याचा माझ्या अगोदरच्या मंत्र्यांनी प्रयत्न केले नाहीत असं माझा दावा नाही आहे। प्रत्येकाने आपल्यापर्यंत पण यावेळेला आपण हिंमत करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे पलीकडे जम मारायचं ठरवलं आहे
किंवा आपण म्हणजे आज क्रिकेट चालू आहे तर क्रिकेटच्या भाषेमध्ये बाउंड्री पार 6 मारायचं ठरवलेलं आहे आणि ते पण जनसामान्यांच्या भावना आपल्याबरोबर घेऊन सगळ्यांचं प्रेम घेऊन त्याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया जुबेरचा रिपोर्ट, नवी मुंबई। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।